श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुळशी संदर्भात काही नियम आहेत, गुप्त नियम। हे जर तुम्ही नित्यनियमाने पाळले तर तुमच्या घरामध्ये जी काही घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल किंवा वाईट शक्तीचा प्रवेश झालेला असेल तर ते नक्कीच दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुळस माता ही पवित्र असून ती आपल्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर कोणते नियम आहेत जे की तुळशीच्या बाबतीत सर्व महिलांनी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर दररोज अंघोळ न करता तुळशीच्या झाडाला कधीही स्पर्श करू नये अथवा तिचे पानं कधीही तोडू नये। असं केल्याने तुळशीचे पान पूजा करताना देवाकडून स्वीकारली जात नाहीत। यामुळे पूजेची इच्छित फळ आपल्याला जे काही आहे, आपण पूजा केलेली आहे, सेवा केलेली आहे, त्याचं फळ प्राप्त आपल्याला होत नसतं। त्यानंतर सूर्यास्तानंतर तुळशीचे पानं तोडू नये। सूर्यास्तानंतर तुळशीचे पानं तोडल्यामुळे तुळस आणि माता लक्ष्मीचा अनादर समजला जातो, त्यामुळे कधीही सूर्यास्तानंतर तुळशीचे पानं तोडू नका। त्यानंतर जर का तोडलेले तुळशीचे पानं असतील किंवा सुकलेले असतील पानं तर ते कधीही स्वच्छ करून तुळशीच्या खालीच म्हणजे माती जिथे आपण रोपटं लावलेले आहे तिथे खत म्हणून मिश्रित करा, इथे तिथे कधीही टाकून देऊ नका। त्यानंतर तुळशीचे सुकलेले झाड घरात ठेवू नका, जे घरातील सदस्याच्या दुर्भाग्याला कारणीभूत ठरू शकते। त्यानंतर तुळशीचं झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका, कारण ती दिशा अग्नीची दिशा मानली जाते, म्हणून त्या दिशेला कधीही तुळशीचं झाड ठेवू नका। त्यानंतर तुळशीला जमिनीमध्ये कधीही लावू नका। तुळशीचं झाड नेहमी कधीही कुंडीमध्ये लावा किंवा एखाद्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकतात, ते जमिनीमध्ये कधीही लावू नका। त्यानंतर सातवं म्हणजे तुळस कुंडीत लावत असताना तुळशीचं झाड कोणत्याही प्रकारचे काटेरी झाडासोबत लावू नका। फक्त एक तुम्हाला तुळशीचं झाड लावायचं आहे एका कुंडीमध्ये। अतिशय पवित्र मानली जाणारी ही तुळस आहे, तिच्यामध्ये आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे ती खेचून घेण्याची ताकद जास्त असल्यामुळे तिला एका कुंडीमध्ये तुम्ही लावा। त्यानंतर कधीही तुळशीचं पान चाकूनं किंवा कैचीनं अथवा नख्याने असं तोडू नका, कारण बोटाच्या साह्याने तोडलेले पानं पूजेसाठी शुभ मानले जातात, त्यामुळेच बोटाच्या साह्यानेच असे तुळशीचे पानं तुम्हाला तोडायचे आहेत। त्याचबरोबर गरज नसताना उगीच तुळशीचे पानं कधीही तोडू नये। धर्मशास्त्रात या गोष्टीला विरोध केला जातो। म्हणजे थोडक्यात 10वा नियम की केवळ धार्मिक कार्यासाठी किंवा तुम्ही अगर ती पूजा करतात त्याच्यासाठी जर तुम्हाला तुळशीचे पानं लागत असतील किंवा काही आयुर्वेदिक गोष्ट तयार करायची असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला लागत असेल तरच तुम्ही तुळशीचे पानं तोडावीत अथवा तोडू नयेत। त्याचबरोबर घरात तुळशीचं झाड असेल तर त्याला अंधाऱ्या जागी ठेवू नका। त्यानंतर संध्याकाळी दररोज नित्यनियमाने तुळशीच्या झाडासमोर एक दिवा जरूर लावा, कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती, आपल्या घरावरती, आपल्या सुख समृद्धी आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी एक दिवा नक्की तुळशीच्या समोर लावत चला। त्यानंतर कधीही रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहू नये, म्हणजे पाणी अर्पण करू नये, तिचे पानं तोडू नये, असे कारण अशुभ मानले जाते। त्यानंतर तुळशीचे झाड लावा, हे अतिशय शुभ कार्य आणि लागवड करणाऱ्याला मोठा फायदा होतो। लक्ष्मी माता प्रसन्न होते। घरातील नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद तुळस मातेकडे जास्त प्रमाणात आहे। त्याचबरोबर तुळशीचे दागिने घाला। तुळशीच्या मण्यापासून बनवलेली माळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि नशीबसुद्धा आपलं नक्की सुधारत असते। हे खूप महत्त्वाचं म्हणजे गुप्तपणे सेवा आहेत, नियम आहेत, ते पाळणं अत्यंत महत्त्वाच्या आहेत। घरातील जर आर्थिकदृष्ट्या काही म्हणजे अडचणी येत असतील तर दर गुरुवारी तुम्ही चिमूटभर हळद आणि कच्चं दूध तुळस मातेला नक्की अर्पण करा। नक्कीच तुमच्या आर्थिकदृष्ट्या सर्व अडचणी दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तर या प्रकारचे काही नियम आहेत ते पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।